निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने आपल्या संगमनेर खुर्द फुलेवाडी राष्ट्रीय महामार्ग नंबर 7 या साधारण 2 किलोमीटर म्हणून असते या स्ट्रीट लाईटचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा होतोय. प्रथमतः या स्ट्रीट लाईटच्या या अतिशय मोठ्या सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचं मी या ठिकाणी उद्घाटन झाल्याचं प्रथमतः जाहीर करतो. आज सकाळपासूनच सांगली जिल्ह्यामध्ये विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनासाठी मी गेलो. अतिशय दुष्काळाच्या जत तालुक्याला त्यातून पाणी मिळणार आहे. एक सार्वजनिक कार्यक्रम बीडला होता आणि आता 5 वाजता संगमनेर आल्यानंतर मला आनंद आहे की 2 महत्वाचे आपण कार्यक्रम या तालुक्यामध्ये आणि तिसरा कार्यक्रम आज मी करू शकलो. एक तर त्या बाबूवाडी म्हणतो त्या गंगापूर शेरेगाव या तिथे आपण पूल बांधतो 3.5 कोटी रुपयाचा, त्याचं भूमिपूजन आपण केलं. बऱ्याच वर्षाची डोरगाव लोकांची मागणी होती त्या ठिकाणी एसटे बसवावा आणि खालच्या 7 गावांना आपण पाणी द्यावं. मागच्या वेळी मी खंडोबा यात्रेला आलो होतो त्यावेळी लोकांनी कबूल केलं होतं आणि आपण 1 वर्षात ते काम पूर्ण केलं. वर्षात काम पूर्ण केलं त्या पाण्याला सुरुवात पाण्याच्या एसटीद्वारे त्या भागाच्या बंधाऱ्यांना 7 गावाच्या बंधाऱ्यांना पाणी सोडण्याचं काम आपण केलं. एका बाजूला अनेक वर्ष लोकांनी भाषणं ऐकले, पूल होणार आहे, पाणी येणार आहे, परंतु प्रत्यक्ष ते त्या कामाची पूर्तता करण्याचं काम आज या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमोल भाऊंनी करून दाखवलं. मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आज आपल्या या स्ट्रीट लाईटचाही आपण शुभारंभ केला. किती वर्ष आपण अंधारामध्ये होतो, पण आज आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आणि या भागाच्या एकूण विकासामध्ये आज या प्रकल्पामुळे आज प्रकाशमय झालेले वातावरण आहे. याचा मला अतिशय मनस्वी आनंद होतोय. पण त्याबद्दल सुद्धा अमोल भाऊंचं मनापासून मी अभिनंदन करतो. शेवटी आपल्या महायुती सरकारची एक सातत्याने भूमिका राहिलेली आहे. ज्या ज्या योजना जनहिताच्या आहेत, ज्या सामान्याच्या करता आपल्याला करायच्या आहेत, त्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. आणि आपण मागच्या वर्षभरात पाहिलं असेल ज्या ज्या योजना मग 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे. आज कुठल्याच योजना आपण बंद होऊ दिल्या नाही, किंबहुना सगळ्या योजनेला गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. तर लाडक्या बहिणी योजना बंद पडेल असं सगळं सांगत होते, त्या अतिशय तिला अधिक गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांना आलेले संकट होतं. आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आले.
साधारण 15,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रोख जमा केले आपण. ते सुद्धा अमोल भाऊचा आग्रह होता, बऱ्याच ठिकाणी पंचनामे केले, लोकांना पैसे मिळाले, खरीपाचं रबीचं अनुदान मिळालं. आणि आता रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज राज्यामध्ये साधारण जो झपाटा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाभलेला आहे आणि त्यांनी दावोसमध्ये जो करार करून साधारण 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याचे आजचे ऐतिहासिक करार केले. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने खरं मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना आज आपल्या जिल्ह्याला मोठी संधी आहे. आज शिर्डीच्या MIDC मध्ये साधारण तिथं 3,000 मुलांना आता रोजगार मिळणार आहे. त्या सगळ्या इंडस्ट्रियल प्लॉट शिर्डी MIDC मध्ये विकले, त्या ठिकाणी उद्योजकांनी घेऊन टाकले. आज संरक्षण उत्पादनामध्ये आपल्या जिल्ह्याला पहिली पसंती मिळते. आज लावरी कृषी विद्यापीठाने सुद्धा 2,000 एकर जमीन MIDC करता पण मागितलेली आहे. आणि त्यामुळे पुढं आपल्या संगमनेरकरांची बऱ्याच दिवसाची इच्छा होते, अमोल भाऊंच्या पुढाकारानं आपल्या तालुक्यात सुद्धा एक नवीन MIDC आपण उभी करतोय, की ज्यामुळे या सगळ्या राज्यामध्ये येणारी एवढी मोठी गुंतवणूक आहे त्याचा सुद्धा काही भाग आपल्या तालुक्याला मिळाला पाहिजे. आपला प्रयत्न आहे. आज जमिनी मिळणं मोठं अवघड काम आहे. जसं आज लावरी विद्यापीठाची जमीन उपलब्ध होती आपल्या सरकारकडे, की 2,000 एकर जमीन आपल्याला उपलब्ध करून घेता येते. त्यांना 8,000 एकर जमीन दिली. गोवा डॅम जवळ आहे, पाणी चांगलं मिळणार तिथे. आज हरेगावची श्रीरामपूर तालुक्यातील स्टेट फार्मिंगची जमीन आहे, तिथे एका खाजगी कंपनीने 4,000 एकर जमीन मागितलेली आहे. तिथे एक 20,000 कोटी रुपये खर्च करून तिथं काही नवीन प्रकल्प येतो. त्याच पद्धतीने आपल्या संगमनेर तालुक्यात सुद्धा याकरता काही अंमलबजावणीचा पुढाकार घेतला आहे. पण काम मला वाटतं कोणतंही काम आहे, रस्त्यात होत राहतंय, पाण्यात होत राहतंय. जी मागणी अंमलबजावणी करून इकडे पाणी सोडा, इकडे पाईप घाला, तिकडे अमुक उचला, ते सगळं आपण करून दिला. 1 वर्षामध्ये केलं. निवडण्याचं पाणी न भूषण भविष्यती आपल्या तालुक्याच्या दुष्काळी भागाला देण्याचं जे आम्ही आपण दायित्व स्वीकारलं होतं, बहुतांशी कामं आपण 1 वर्षभरामध्ये आता पूर्ण करत आणलेली आहे. आज पाण्याचं नियोजन तर व्यवस्थित करतो आपण. पाण्याच्या नियोजनामध्ये कुठे ढिलाई येणार नाही या संदर्भात आपण काळजी घेतो. परंतु रोजगाराच्या या तरुण पिढीला संधी उपलब्ध करून देणं हे सगळ्यात मोठं काम.